गावातून ग्लोबल. डॉक्टर मंगेश आमले यांची प्रेरणादायी कहाणी. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे त्याला मोडतात, पण काही जण त्या मोडलेल्या क्षणांमधून स्वतःचं नवीन आयुष्य घडवतात. ही गोष्ट आहे पुण्याजवळील एका छोट्या गावात जन्मलेल्या मुलाची, ज्याचं नाव आहे मंगेश आमले. आज तो देशातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे, पण त्याचा प्रवास सुरू झाला होता एका चुलीच्या उजेडात, गरिबीच्या सावलीतून. डिंगोरे, पुणे जिल्ह्यातील एक साधं छोटं गाव. त्या गावातल्या मातीच्या घरात जन्मलेला मंगेश. घरात शेती, पण उत्पन्न फारच कमी. आई वडील दिवसभर राबायचे, पण तरीही कधी अन्न मिळायचं, कधी नाही. मंगेश शाळेत जायचा, पण पुस्तकं विकत घेण्यासाठीही पैसा नसायचा. कधी मित्रांकडून वही मागायची, कधी चुलीच्या उजेडात अभ्यास करायचा. त्या काळात दिवा नव्हता, पण मनातला उजेड मात्र कधी मावळलाच नाही, असं मंगेश आज हसत हसत म्हणतात. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ते शेतीत मदत करायचे. वय लहान, पण जबाबदाऱ्या मोठ्या. त्यांच्या आईने एकदा त्यांना सांगितलं होतं, मंगेश, शिक्षण घे, आपलं आयुष्य बदलायला हेच एकमेव साधन आहे. ही वाक्य त्यांच्या मनात कोरली गेली. 12वी झाल्यानंतर मंगेश पुण्यात आले उच्च शिक्षणासाठी. शहरातलं नवं वातावरण, नवीन लोक, पण खिशात फारसे पैसे नव्हते. रूम शेअर करायची, कधी फक्त चहा आणि बिस्किटांवर दिवस काढायचा. काही वेळा अगदी भाडं देण्यासाठी सुद्धा मित्रांकडूनच उधार घ्यावं लागायचं. पण त्या अडचणींवर त्यांनी एकच मंत्र ठेवला, काहीही झालं तर थांबायचं नाही. त्यांनी एकामागून एक विषय शिकले. इकॉनॉमिक्स, सायबर लॉ, मॅनेजमेंट, MBA. रात्रभर अभ्यास, दिवसा पार्ट टाइम जॉब आणि मनात एक मोठं स्वप्न. एक दिवस मी स्वतःची कंपनी उभी करेन. त्या काळात ते वारंवार म्हणायचे, पैसा कमी आहे, पण इच्छाशक्ती अमर्यादित आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मंगेशना पहिली नोकरी मिळाली. कॉर्पोरेट जगातलं पहिलंच पाऊल. पगार मिळत होता, पण समाधान नव्हतं. कारण आतून एक आवाज सतत सांगत होता, तू इथे काम करायला नाही, काहीतरी निर्माण करायला आलायस. आणि 2010 मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली. सर्वांना वाटलं हा वेडा झालाय, पण मंगेश म्हणाले, धोक्याशिवाय यश मिळत नाही. जो स्वतःचं स्वप्न घडवायचं धाडस करतो, तोच उद्याचा नेता बनतो. 2010 मध्ये सुरू झाले वेलॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ती एक छोटीशी खोली होती, काही संगणक आणि अवघे 2 कर्मचारी. ना मोठं भांडवल, ना गुंतवणूकदार, फक्त जिद्द आणि विश्वास. पहिल्या काही महिन्यात ग्राहक मिळणं अगदीच कठीण झालं होतं. कधी कोणी कामच दिलं नाही, तर कधी कोणी काम दिलं पण त्याचे पैसे मिळाले नाही. पण त्यांनी हार मानली नाही. ते रात्री 2-3 वाजेपर्यंत अविरतपणे काम करत राहतात. क्लायंटला भेटण्यासाठी लोकलने, बसने प्रवास करतात. हळूहळू त्यांचा प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेने काम बोलायला लागलं. व्हेलॉक्स सोल्युशन सायबर सिक्युरिटी क्षेत्रात भारतभर नावारूपास आलं. सरकारी प्रकल्प, कॉर्पोरेट क्लायंट्स आणि परदेशी करार. आज व्हेलॉक्स ही फक्त एक कंपनी नाही, ते एक उदाहरण आहे की एक गावातला मुलगा जगाला कसा बदलू शकतो. यश मिळालं, पैसा मिळाला, ओळख मिळाली, पण डॉक्टर मंगेश आमले यांना सर्वात जास्त महत्वाचं वाटतं ते नातं म्हणजे माणुसकीचं. त्यांनी सुरू केलं व्हेलॉक्स फाउंडेशन, ज्याद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात, कॅन्सर रुग्णांना मदत करतात आणि डिजिटल शिक्षण अगदी ग्रामीण शाळांपर्यंत पोहोचवतात. कोविडच्या काळात जेव्हा अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केले, तेव्हा मंगेशनी सगळ्यांना टिकवून ठेवलं. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली, कारण ते म्हणतात, कंपनी म्हणजे केवळ नफा नाही, ती एक जबाबदारी लोकांप्रती, समाजाप्रती. आज डॉक्टर मंगेश आमले अनेक युवकांना मार्गदर्शन देतात. त्यांचे सेमिनार्स, वर्कशॉप आणि डिजिटल उद्योजकतेवरील भाषणं आज हजारो तरुणांना प्रेरणा देतात. ते सांगतात, तुमचं गाव लहान असू शकतं, पण तुमचं स्वप्न मात्र मोठंच असलं पाहिजे. अपयश हे शेवट नाही, ते फक्त नवीन प्रयत्नांची सुरुवात आहे. त्यांच्या या विचारांनी अनेक युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काहींनी स्वतःचे स्टार्टअप्स उभारले. डिंगोरे गावातील त्या छोट्या घरातून सुरू झालेला प्रवास आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे. पण डॉक्टर मंगेश आमले आज ही मातीशी जोडलेले आहे. ते म्हणतात, मी मोठा झालोय, पण माझं गाव अजून माझ्यात कायम आहे. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही, ही गोष्ट आहे प्रत्येक मराठी तरुणाची, जो परिस्थितीशी झगडतो आणि स्वतःचं भविष्य घडवतो. हीच खरी मराठी ब्रँडची ओळख आहे. संघर्षातून यश, अंधारातून प्रकाश आणि गरिबीतून ग्लोबल पातळीपर्यंतचा प्रवास. कधीही परिस्थितीवर राग करू नका, तीच तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवते. हीच आहे डॉक्टर मंगेश आमले यांची गोष्ट, गावातून ग्लोबल.